धाबा स्टाईल झणझणीत अख्खा मसूर घरी बनवायचा आहे, तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल अख्खा मसूर. मसालेदार, तिखट आणि एकदम रेस्टॉरंटसारखा. त्यासाठी लागणारे अख्खा मसूर, बारीक कापलेला कांदा, लसूण, लाल तिखट, हळद, मीठ आणि कशी बनवायची त्याची पद्धत बघून घेऊ. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम मसूर घेतलेला 1 वाटी, त्याला व्यवस्थित निवडून घ्यायचा. व्यवस्थित निवडून नंतर 2 ते 3 पाण्याने चांगला चोळून धुवायचा. म्हणजे त्याच्यावर पॉलिश केलेलं असेल ते निघून जाईल, काय केमिकल असतील ते सुद्धा निघून जातील. स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा. तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता आपण त्याच्यात पाणी टाकून 1 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. आता आपण तेल टाकून घेऊ कढईमध्ये आणि 1 वाटी जर आपलं मसूर असतील तर त्याच्यासमोर 2 वाट्या कांदा घ्यायचा आहे आपल्याला. तर तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि 2 मोठ्या वाट्या बारीक चिरलेला कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे. कांदा छान असा ब्राऊन कलर होईस्तोपर्यंत भाजायचा आहे. कांदा छान असा थोडासा भाजला गेला आहे. त्याच्यात 2 चमचे आपण बारीक चॉप करून ठेवलेला लसूण आहे तो टाकायचा आहे. आता तो पण छान व्यवस्थित भाजून घेऊ. छान व्यवस्थित लसणाचा कलर वेगळा झाला पाहिजे. तर छान असं भाजत आलेलं आहे. आता एक काम करायचं आहे, त्याच्यात आपण चिमूटभर हिंग नाही टाकायचं आहे, चिमूटभर सोडा टाकायचा आहे. खायचा सोडा असतो का नाही, तो टाकायचा आहे. कारण धाबा स्टाईल आपण अख्खा मसूर बनवत आहोत. आपण त्याला शिजवून घेतलं नाही, काय नाही. तर कांद्यामध्ये असा सोडा टाकला ना तर 1 नंबर धाबा स्टाईल मसूर लागतो. एकदा नक्की करून बघा. आता छान असा कांदा शिजत आलेला आहे. बघू शकता कलर चेंज झाला आहे कांद्याचा. त्याच्यात आपला घाटी मसाला आहे 2 चमचे टाकून घेतला आहे. तो छान भाजून घ्यायचा. भाजताना गॅस कमीच ठेवायचा म्हणजे करपणार नाही. तर छान असं तेल सुटलेलं आहे. कांदा पण छान भाजला गेला होता. आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपल्या हिशोबाने मीठ टाकून घ्यायचं, कारण चटणीमध्ये पण आपल्या थोडंसं मीठ असतंच. आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण मसूर भिजत ठेवला होता 1 तास, त्यातलं पाणी काढून घेतले आणि तो मसूर टाकून घेऊ. आता त्याला मसाल्यासोबत छान वरखाली करून घ्यायचं 2 ते 3 मिनटं. आणि साईडच्या गॅसवर पाणी ठेवले गरम करायला आणि गरम पाणीच टाकायचे आपल्याला. थंड पाण्याचा वापर नाही करायचा, म्हणजे मसूर छान असा शिजतो. तर छान मिक्स झालेलं आहे. आता पाणी गरम करायला ठेवलं होतं ते आपण ह्याच्यात टाकून घ्यायचे मसूरमध्ये. 2 ग्लास पाणी ठेवलेलं गरम करायला. सगळंच पाणी टाकणार आहे, कारण मसूरची क्वांटिटी थोडी जास्त आहे आणि आपण कुकरमध्ये शिजवलेला नाही, तर असा शिजायला थोडासा त्याला वेळ लागेल. म्हणून गार पाणी टाकण्यापेक्षा आधीच गरम पाणी करून टाकून घ्यायचं. आता सर्व व्यवस्थित मिक्स होऊन द्यायचं आणि एक उकळी येऊ द्यायची. छान अशी उकळी आली की आता आपण गॅस कमी करायचा आहे आणि कढईवर झाकण ठेवायचं आहे. अर्धच झाकण ठेवायचं आहे. आता झाकण काढून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. 10 मिनटं झाली आपलं शिजत होतं मसूर. आता तेल गरम करून घेतलेलं फोडणी द्यायची. त्यात 1 चमचा जिरे टाकू आणि बारीक चॉप केलेला लसूण टाकायचा आहे. लसणाची फोडणी देणार आहे. आता लसणाचा कलर थोडासा चेंज झाला पाहिजे. तर थोडासा आता कलर लाल झालेला आहे. आता फोडणी छान अशी आपली रेडी झाली. थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला फोडणीमध्ये, म्हणजे त्याच्याने कलर अजून छान येतो. आता झालेली फोडणी आपण मसूरच्या
भाजीत टाकून घ्यायची. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ. एकजीव करून घ्यायचे, वरखाली हलवून घ्यायचे. तर रेडी झाला आहे आपला अख्खा मसूर. तर एकदा नक्की असा करून बघा. एक भाकरी खाणारे पण मागून 2 भाकरी खातील. बघू शकता अख्खा मसूर आहे, पण तुम्हाला दाबून दाखवते. एकदम पूर्णपणे शिजलेला आहे. तर रेडी झाली आपली अख्ख्या मसूरची भाजी. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. गरमागरम भाकरी किंवा रोटीसोबत सर्व करा. एकदम झणझणीत आणि चविष्ट असं धाबा स्टाईल मसूर. एकदा नक्की करून बघा.